नमस्कार, मी प्रियंका. आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे गुढीपाडवा, तर सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर इकडे सकाळी आपण मस्तपैकी सब्जाचं पाणी वगैरे पिऊन घेतलेलं. त्यानंतरला मग सगळी साफसफाई करायला घेतलेली आणि इकडे आपण कडुलिंबाचा पाळा घेऊन आलेली. त्यानंतरला देवपूजा केली. देवपूजा वगैरे करून देवपूजेसाठी मी साडी नेसते, तर साडी वगैरे घातलेली. इकडे पूजा वगैरे आरती वगैरे करून घेतलेली. त्यानंतरला मग मी लागणार होती जेवणाच्या तयारीला. तर आज जेवणासाठी मी बनवणार होती पुरी, छोलेची भाजी, आपले मुगाची डाळ आणि श्रीखंड आणणार होती. तिकडे रांगोळी वगैरे काढलेली, तोरण वगैरे विणून घेतलेलं. पहिला आधी नाश्ता केलेला, त्यानंतरला मग मी जेवणाच्या तयारीला लागलेली. कारण पोहे केलेले सकाळीच, पण साफसफाईमध्ये एवढं टाईम गेलं की खायलाच मिळालं नाही टाईम. त्यानंतरला इकडे मस्तपैकी कमरेला पदर खोचून मी आपली जेवणाच्या तयारीला लागलेली. त्यानंतरला इकडे पाहिलंच असेल की लहान मुलांची गुढीपाडव्याच्या दिवशी पालखी निघते. आमच्या इकडे निघते, तर तुमच्या इकडे निघते की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. तर इकडे मी पटापट जेवणाच्या तयारीला लागलेली, कारण मला एक डब्बाही द्यायचा होता. त्यामुळे मला 1च्या आतमध्ये ते करायचं होतं सगळं. तर इकडे मी मस्तपैकी पाहू शकता छान अशी छोलेची भाजी बटाटा टाकून त्यांना पाहिजे होती, तर बटाटा जास्त टाकलेला. त्यानंतरला मुगाची आमटी म्हणजेच डाळ. इकडे पुरीसाठी पीठ मळून घेतलेलं. आणि मला सांगा अशा प्रकारच्या पुऱ्या कोण करतं अजून, कारण मला हे असं प्रॉपर गोल आली पाहिजे आणि प्रॉपर व्यवस्थित आली पाहिजे पुरी, त्यामुळे मी अशीच अजून करते. आणि ही स्टारवाली पुरी खायला कोणाला आवडते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इकडे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी पटापट अशा पुऱ्या करून घेतलेल्या. आणि नवीन वर्ष आहे म्हणजेच आपण सगळं व्यवस्थित झालं पाहिजे प्रॉपर, कारण जे पहिल्या दिवशी जसं घडेल तसं मग वर्षभर घडत राहतं. त्यामुळे मी सगळं व्यवस्थित करायला घेतलेलं. आणि मग त्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता देवाला नैवेद्य वगैरे दाखवलेला. इकडे तुम्हाला पालखी दाखवते, नाचवत आहेत मुलांची पालखी. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. तर चला